दिसे मजला, लाखो राऊळाशी टेकविला माथा, देव कुठे माझा शोधू आता, कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला, कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला, कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला. सीपीएन बेरार महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने आयोजित तहान ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार मध्ये आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. या वेबिनार मध्ये जो आपण विषय निश्चित केलेला आहे तो तहान ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या वेबिनारला प्रारंभ करीत आहोत. साहित्य अकादमी पुरस्कार कादंबरीकार डॉक्टर सदानंद देशमुख यांची तहान ही कादंबरी. या कादंबरीने महाराष्ट्राचा वाचक झपाटला. पाणी प्रश्न ते वाचनेपर्यंत असणाऱ्या तहानचे वास्तवदर्शी चित्रण या कादंबरीतून केले गेले आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांनी ही कादंबरी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला नेमली होती. नागपूर विद्यापीठाने काही वर्षापूर्वी डॉक्टर सदानंद देशमुखांची बालमास ही कादंबरी BA च्या अभ्यासक्रमात नेमली होती. सध्याच्या मराठी साहित्य विषयाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने BA भाग 1 ला तहान ही कादंबरी नेमलेली आहे. आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाने तहान ग्रामीण आणि अध्यापन प्रक्रिया हा विषय आयोजित केलेला आहे. वेबिनारसाठी निवडलेला आहे. या राज्यस्तरीय वेबिनार मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, लॉकडाऊनचा अस्वस्थ करणारा काळ अभ्यासकांसाठी आणि उपक्रमशील प्राध्यापकांसाठी एक नवी संधी घेऊन आला आहे. या संधीचे सोन्यात रूपांतर करण्याचा या वेबिनारच्या निमित्ताने हा प्रयत्न. आपल्यासोबत 3 विख्यात लेखक आणि समीक्षक उपस्थित आहेत. ही संधी, हाच वेगळ्या पद्धतीने आयोजनाचा आनंद. घरी राहा, सुरक्षित राहा म्हणत वेबिनार मध्ये स्वागत. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर विस जोग हे आहेत. विख्यात समीक्षक डॉक्टर मदन कुलकर्णी यांच्या बीजभाषणाने या वेबिनारचा प्रारंभ आपण करणार आहोत. तहान कादंबरीचे लेखक डॉक्टर सदानंद देशमुख आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत. सदानंद देशमुख कवी मनाचा लेखक, कथाकार ते कादंबरीकार. हा त्यांचा प्रवास वाचकांसाठी सुखद ठरला. त्यांच्या अनेक कथासंग्रहाला राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तहान या कादंबरीलाही अनेक पुरस्कार मिळाले. बारोमासच्या लोकप्रियतेवर तर साहित्य अकादमीने शिक्कामोर्तब केलेले आहे. चारिमेरा ही त्यांची अलीकडची ग्रामीण जीवन दर्शन घडवितानाच ग्रामजीवनाला एक नवी दिशा देणारी कादंबरी आहे. आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आणि या वेबिनार आयोजनामागची भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करतो आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अलका इंदा पवार यांना. ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया करायचं या वेबिनार मध्ये स्वागत. आणि या कादंबरीचे कादंबरीकार डॉक्टर सदानंद देशमुख आलेले. वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर विस जोग आलेले आहेत. तिचे भाषण करण्यासाठी
सन्माननीय डॉक्टर मदन कुलकर्णी. बोला मॅडम बोला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते, संयोजक डॉक्टर अजय कुलकर्णी, सहभागी वक्ते प्राध्यापक आणि विद्यार्थी. मला दिलेल्या मर्यादित वेळेत मी केवळ 2 मुद्दे बोलणार आहे. सध्या जगावर आलेल्या महामारीचा संदर्भ आपल्याला विसरता येत नाही. भविष्यातील प्राणहानी सध्या होते आहे, म्हणून या वेबिनारच्या आयोजनाची आवश्यकता वाटली. यामुळे सर्वजण आपण घरबंदी झालेलो आहोत. जीवनाचा वेळ सत्कार्याला लावावा म्हणून अभ्यासक्रमाला असलेली लहान ही कादंबरी चर्चेला घेण्यात आलेली आहे. या मर्यादित वेळेमध्ये आणि आपण ज्या वेळात इथे बसलेलो आहोत, सर्वजण घरबंदी झालेलो आहे. हा बंदिस्त वेळ सत्कारणी लावण्यासाठी अभ्यासक्रमाला असणारी तहान ही कादंबरी ह्याच्या काळात अत्यंत प्रासंगिक आहे. आणि या कादंबरीमध्ये पाण्याची समस्या, पाण्याचं दुर्भिक्ष वर्णन केलेलं आहे. हे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा महाविद्यालयात जाऊ, त्यावेळेला विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना अध्यापनात काही बदल घडवून आणावे लागणार आहेत. कादंबरीत वर्णन केलेलं ग्रामीण वास्तव, आपल्यासमोर वर्गात बसलेले शहरी विद्यार्थी, अंतर नाहीस करणारा दुवा म्हणजे मराठीचे प्राध्यापक आहेत. जशी साहित्य कलाकृती असते त्याप्रमाणे उत्तम कलाकृतीचा प्रभाव समाजावर पडत असतो. म्हणून या कादंबरीद्वारे एक संदेश लेखकांनी दिलेला आहे. तो संदेश म्हणजे त्याप्रमाणे महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, संत ग्रामगीता लिहून गावाकडे वळा असा संदेश दिलेला आहे. आणि ग्राम विकासाचे अनेक उपाय ग्रामगीतेमध्ये दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे जणू काही तहान ही कादंबरी आपल्याला गावाकडे वळण्याचा संदेश देते आहे असं दिसून येतं. याशिवाय या कादंबरीमध्ये काही संत वचन सुद्धा आलेली आहेत. शिकवताना त्याचे संदर्भ विद्यार्थ्यांच्याकडे प्रेरित करणं, विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने हेही महत्वाचं आहे. परवाच्या दिवशी झूम मीटिंगद्वारे ज्यावेळेला देशमुखांशी आमचं बोलणं झालं, त्यावेळेला ते असं म्हणाले की ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीतल्या तृष्णा या शब्दावरून मला तहान या कादंबरीचं शीर्षक सुचलेलं आहे. आणि त्यामुळे संत हे दिशादर्शक असतात आणि त्याचे संदर्भ कादंबरीत आलेले आहेत, तेही विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. हे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा महाविद्यालयामध्ये कामावर रुजू होऊ, त्यावेळेला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बदल घडून येणारच आहेत. पण याशिवाय शैक्षणिक क्षेत्रावरही फार मोठा परिणाम होणार आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या शिक्षणाची माध्यमही आपल्याला बदलावी लागतील. विद्यार्थ्यांना समाजाप्रती जागरूक करावं लागेल. गावांकडे आणि खेड्यांकडे विद्यार्थ्यांना वळण्यासाठी प्रेरित करावं लागेल. आणि हे काम या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला सहज करता येतं. आणि या दृष्टिकोनातून या कादंबरीची चर्चा आपण घडवून आणतो आहे की जेणेकरून प्राध्यापकांना आपल्या अध्यापनामध्ये बदल घडवता येईल. या कादंबरीत वर्णन झालेलं पाण्याची समस्या, साधं पाणी भरायला गेलेल्या 10-12 वर्षाच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू होतो. गावच्या गाव पाणीच्या दुष्काळामुळे आणि उन्हाळ्याच्या काहिलीमुळे जळून जातो. हे सगळं वर्णन कादंबरीत येतं. आजही आपल्याला दिसतं आहे पर्यावरणाचं सगळं संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे कितीतरी लोकांची प्राणहानी होते आहे. कामगार, मजूर हे गावाकडे वापस चालले आहेत. सगळी दैन्यावस्था एका बाजूला आहे आणि दुसरीकडे आजही केवळ आपलं जीवन तपासणारे समाज आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून या सध्याच्या पार्श्वभूमीवर अनेक अभ्यासक्रमामध्ये असलेली पुस्तकं सोडून तहानच ही कादंबरी घेणं हे नितांत गरजेचं, प्रासंगिक आणि संयुक्तिक आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना ग्रामीण वास्तव आणि शहरी जीवन यांच्यातलं अंतर नाहीसं करून त्यांना पुन्हा याच्याकडे वळवणं ही गरज आहे. आत्ताच आपण राष्ट्रसंतांचं प्रार्थना ऐकली आणि त्यामुळे या
देशामध्ये बंधुभाव नित्य वसुदे असं ते म्हणत आहेत. आणि म्हणून हे अंतर कमी करणं हे अध्यापन प्रक्रियेतलं प्राध्यापकांचं महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. मी थोडक्यात आपलं बोलून माझ्या शब्दांना निरोप देते. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. आपण या आयोजनामागची भूमिका विशद केली त्याबद्दल. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बारघाते यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण जाणतो की जगामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार थांबलेले आहेत. शिक्षण क्षेत्र हे अपवाद नाही. संकटाचं संधीमध्ये कसं रूपांतर करायचं महामारी आम्हा सर्वांना शिकायला मिळालं. मला अतिशय आनंद वाटतो. महाविद्यालयाने महिन्यात 1.5 महिन्यापास 8 ते 10 आहेत. फीज असो, सर्वे असो, माहिती देणं असो किंवा वेबिनार असो. अतिशय आनंद आहे की शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा जो बदल आहे म्हणजे क्लासरूम टीचिंग ऑनलाईन टीचिंग पर्यंत बदल झालेला आहे. हा अतिशय कमी वेळात केलेला आहे. मी सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. की काळ आहे, कोरोना महामारीचा काळ आहे. हा आपणा सर्वांकरता शिकण्याचा काळ आहे, शिकण्याचा पर्व आहे. काहीतरी नवीन शिकलो आहे, माहिती आपल्याला दिली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता महाविद्यालय नेहमीच उपक्रम आहे. आम्ही मान्यवरांचे एकदा मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. कुलकर्णी सर. हो, थँक्यू. धन्यवाद सर. आपण आजच्या या वेबिनार मध्ये एक मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. मित्रहो, या वेबिनार मध्ये ग्रामीण प्रादेशिक साहित्याचे अभ्यासक आणि प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर मदन कुलकर्णी हे बीजभाषण करणार आहेत. त्यांच्या बीजभाषणाने या वेबिनारच्या दिशा निश्चित होणार आहेत. मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी या वेबिनार मध्ये बीजभाषणाला प्रारंभ करावा. कुलकर्णी सर. ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या विषयावर जो वेब सेमिनार सीपी बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बारहाते आणि आयोजक डॉक्टर अजय कुलकर्णी यांनी आयोजित केला आणि त्याबरोबरच डॉक्टर रेखा वडिखाय, डॉक्टर इंदा पवार आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी तांत्रिक सहाय्य घेऊन हा अशा प्रकारचा सेमिनार सादर केला या ठिकाणी. याबद्दल मी संस्थेचे आणि संबंधितांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. या सेमिनारचं विशेष हे आहे की ही जी तहान कादंबरी आहे ही मुळामध्ये 1998 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे सुमारे 22 वर्ष पूर्ण झालेत. यापूर्वी ही कादंबरी जळगाव विद्यापीठामध्ये होती अभ्यासक्रमात लागलेली आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये ती लागलेली आहे.
तहानमध्ये ग्रामीण वास्तव हे केंद्रस्थानी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पिण्याच्या पाण्यापासून तर कृषी सिंचनापर्यंत ही तहान कायम आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण पाहिलं आहे दूरदर्शन मालिकेमध्ये कुठेतरी की एका आडगावामध्ये 21 दिवसात 21 फूट पाणीदार विहीर राखल्याचं पती पत्नीचं दूरदर्शन मी घेतलं आहे. यावरून आजही हा प्रश्न कायम आहे हे लक्षात येईल. वर्षानुवर्ष पिण्यासाठी जे गाव दूरवरून पाणी आणायचं त्यांना जर अंगणात खणलेल्या विहिरीत पाणी लागलं असेल तर किती आनंद झाला असेल आणि ते किती हरखून गेले असतील याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. ही तहान केवळ माणसाच्या पुरती मर्यादित नाही तर एकूण संपूर्ण देशामध्ये जी सिंचन व्यवस्था आहे त्याच्याशी संबंधित आहे. कारण जमिनीची तहान केव्हा संपेल तेव्हा खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवन समृद्ध होईल आणि देश समृद्ध होईल. या कादंबरीमधून सदानंद देशमुख केवळ ग्रामीण वास्तव मांडत नाही, त्याला त्यांनी वैश्विक आयाम दिला आहे हे मला नमूद करायचं आहे. तहान ही सत्तेची असते, भोगाची असते, आसक्तीची असते आणि आणखीन कितीतरी प्रकारची असू शकते. ती व्यक्तिगत असते किंवा समूहाची असू शकते. ज्या अभावग्रस्त आणि स्वार्थहीन परिस्थितीत माणसं खेड्यात जगत असतात ते वास्तव भयावह आहेच. आणि अशी तहानेसाठी आक्रंदन करणारी गावं आजही आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतील. आता प्रश्न असा असतो की अशा प्रकारचं केवळ तहानेचं चित्रण केल्यामुळे ही कादंबरी मोठी ठरली का? तर मित्र हो, नाही. कलाकृतीची महत्ता ही त्या कलाकृतीला सार्वजनिकत्वाचा स्पर्श केव्हा देते किंवा कसा देते यावर त्या कादंबरीची वाङ्मयीन उंची अवलंबून असते. आणि हा जो मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित आपल्या समोर केला याचं कारण आपण या कादंबरीचं ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या अंगानं या कादंबरीला विचारात घेत आहोत. आता प्रश्न असा आहे की आणखी मग याच्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की चांगली कादंबरी कोणती, मग ती ग्रामीण असो किंवा कोणतीही असो, की त्यामध्ये जे सामाजिक वास्तव असते, तहानमध्ये ग्रामीण सामाजिक वास्तव आहे, पण त्याबरोबर डॉक्टर देशमुख ही कादंबरी आहेत हे विसरत नाही. म्हणून कलात्मकता आणि सामाजिक वास्तव यांचा तालतोल सांभाळायचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने या कादंबरीमध्ये केला असल्यामुळे ही कादंबरी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची ठरते. आता अभ्यास करताना मुद्दामून स्पेसिफिक किंवा विशेषतः काही नोंदी मी स्वतंत्रपणे करत नाही, पण माझ्या या विवेचनामधूनच तुम्हाला त्याचे आणि त्याच्या पुढच्या प्रश्नांचे आधार मिळतील. पुष्कळदा आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमात ही कादंबरी घ्यायची असल्यामुळे तहानची मायक्रो टीचिंग आपल्याला करावं लागेल, सूक्ष्म चिकित्सा आपल्याला करावी लागेल. आणि ही कलाकृती शिकवत असताना सामाजिक वास्तवाचं स्वरूप कसं असावं कादंबरीतल्या अशा प्रकारच्या याचा विचार करावा लागेल. केवळ समाजशास्त्रीय लेखन करून एखादी तात्पुरतं कथानक घेऊन लिहिलेली कादंबरी ही काही सामाजिक कादंबरी त्याला आपण एकदम म्हणू शकत नाही. मग तो समाजशास्त्रीय ग्रंथ ठरू शकतो. मग काय करायला पाहिजे तर हे जे समाजशास्त्रीय वास्तव आहे त्याला भावव्यंजक स्वरूप हे जोपर्यंत कादंबरीकार देत नाही तोपर्यंत ती कादंबरी श्रेष्ठ ठरू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी बरोबरच आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे इथे आपण केवळ शिकवणे हा एक उद्देश नाही, तर एकूण वाङ्मयाच्या पातळीवर या कादंबरीचं मोठेपण काय आहे, एकूण या ग्रामीण कादंबरीच्या प्रवाहात तिचं स्थान काय आहे, कुठल्या कारणामुळे मराठी ग्रामीण कादंबरी कुठल्या पातळीवर गेली आहे याची तपासणी ही केली पाहिजे. आणि ही करायची असेल तर मूळ प्रश्नाकडेच आपल्याला वळावं लागेल की मुळात ग्रामीण कादंबरी म्हणजे काय. ग्रामीण कादंबरी करता कोणकोणत्या संज्ञा वापरल्या गेल्या. जसं सुरुवातीच्या काळात मी प्रादेशिक म्हटलं, पण
त्याच्यानंतर रवींद्र ठाकूरांनी ग्रामीण कादंबरी नावाचं एक पुस्तक वेगळंच लिहिलं. आनंद यादव यांचा उल्लेख मी करेन, कारण त्यांनी ग्रामीण कादंबरीची वास्तवता आणि स्वरूप अशा स्वरूपाचा एक लेखसंग्रह प्रसिद्ध केला होता. हे सगळे संदर्भ ग्रंथ आपण वाचल्याखेरीज याची चर्चा आपण विद्यार्थ्यांसमोर केल्याशिवाय आपल्या अध्यापनाला पूर्णत्व येणार नाही. हरिभवन पासून तर देशमुखांपर्यंत आणि त्याच्याही पुढे ग्रामीण कादंबरीचा प्रवाह कसा विस्तारत गेला याबद्दल आपण आढावा घेतला पाहिजे. ग्रामीण कादंबरीचे मानदंड काय असतील हे आपण ठरवलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मूल्यमापन आपण करू शकणार नाही. एरवी कादंबरीचं कथानक सांगून लोक प्रश्नाची उत्तरं लिहितात आणि मग दर्जेदार उत्तर ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला पेपर तपासताना सापडत नाही. तर ही जी कादंबरी आहे एकूण ग्रामीण कादंबरीच्या प्रवाहामध्ये, काल मी देशमुख साहेबांशी बोलताना गमतीने म्हणालो होतो की ही कादंबरी मैलाचा दगड ठरणार आहे की ग्रामीण कादंबरीच्या इतिहासाला दिशादर्शक फलकाचं काम ती करणार आहे, यावर या कादंबरीचं मोठेपण अवलंबून आहे. मी असं मानतो की दिशादर्शक फलकाचं काम या कादंबरीने केलेलं आहे आणि पुढे ग्रामीण कादंबरीच्या नव्या दिशा शोधायला या कादंबरीमुळे मदत होईल असा माझा विश्वास आहे. मी या ठिकाणी प्रवाहाचा विषय मांडला, कारण प्रवाह आपण थोडासा शिकवावाच लागेल. धग आहे शेळकेंची, रारम बोराडेंची पाचोळा आहे, आनंद यादवांची गोतावळा आहे, उपेक्षित असलेले खामगावकडचे दिवी जोशी होते, आता ते नाही, प्रोफेसर होते, त्यांच्या सरगा आणि जागवेला या कादंबऱ्या आहेत. तिकडे सोलापूरकडे चक्की चालवणारे मोरे आमचे, त्यांची रहित कादंबरी आहे. गांधारी ही महानोरांची कादंबरी आहे. आमचे मित्र कोतापल्ले यांचं गांधारीचे डोळे ही एक कादंबरी आहे. प्रसिद्ध लेखक दांडेकर यांची पूर्णामाईची लेकरं आहे आणि आपल्याकडच्या प्रतिमा इंगोले यांची बुढाई आहे. या कादंबऱ्यांच्या निदान धावता आढावाचा विचार हा वर्गात झाला पाहिजे आणि मी तर असं म्हणतो की प्रश्न विचारताना या गोष्टीचा आपण जरूर विचार केला पाहिजे की ग्रामीण कादंबरीचा प्रवाह कोणता होता, त्यात कोणते महत्वाचे कादंबरीकार होते आणि त्यामध्ये देशमुखांचं स्थान काय, असा एक प्रश्न आपण सहज परीक्षेत विचारू शकतो. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की ग्रामीण कादंबरीमध्ये कृषी केंद्राला फार महत्व आहे, परंतु केवळ कृषी केंद्रितच हे जीवन आहे का, तर असं नाही आहे मित्र. काही कादंबऱ्या तुम्हाला अशा दिसतील की त्यामध्ये दलित कादंबरीचा एखादा संदर्भ येतो, आदिवासी कादंबरीचा एखादा संदर्भ येतो आणि मग आपल्याला मल्टी डायमेन्शनल अप्रोच हा अशा कादंबरीचा अभ्यास करताना घ्यावा लागतो. तहानमध्ये तसं नाही आहे हे मान्य आहे, पण दिघेंच्या पडरे पाणी आणि पाणकाळामध्ये असे संदर्भ तुम्हाला सहजपणे सापडू शकतात, याची मला जाणीव आहे. आता प्रश्न असा पडतो की हे सगळं सांगायचं तर सर आमचे पिरियड तर मर्यादित आहेत, मग ते तेवढ्या पिरियड्समध्ये आम्ही हे कसं काय संपवणार, असा आपला प्रश्न असतो. पण मित्र हो, आपण एकदा ठरवलं तर आपण चांगल्या प्रकारचं अध्ययन या अंगाने आपण पुढे करत जातो आणि करू शकतो आणि पलीकडे विद्यार्थ्यांच्या ते कायमचं लक्षात राहतं आणि इतर कादंबऱ्यांचा अभ्यास करताना या गोष्टीचा त्याला उपयोग होतो, वाचक म्हणूनही तो समृद्ध होतो. आता हे जे आपण विचार केले याबद्दल आणखी एक मुद्दा महत्वाचा मला वाटतो की आकृपक्तीबंधाच्या अंगानं या कादंबरीचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी कादंबरीचं तंत्र मुळामध्ये सांगितलं पाहिजे. त्यासाठी फडकेंचं पुस्तक आपल्याला वाचावं लागेल. आणखी एका लेखकाचं पुस्तक आहे जे आता या ठिकाणी मला आठवणार नाही, परंतु अशा प्रकारचे लेखन असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत आणि यांचे संदर्भ ग्रंथ आपण पाहिले पाहिजेत, म्हणजे कशा पद्धतीनं मूल्यमापन त्या कादंबरीचं करता येईल हे आपल्याला समजतं. कुठलंही कथानक असो, कुठलीही कादंबरी असो, कुठल्याही प्रकारातली आणि प्रवाहातली असो, विषय, कथानक, पात्रे, पार्श्वभूमी, पात्रांचं निवेदन आणि संवाद हे सगळे मुद्दे असतात. हे पण काय असते तर ऐतिहासिक कादंबरीमध्ये हे सगळे घटक ऐतिहासोन्मुख होऊन येतात, तसे ग्रामीण कादंबरीमध्ये ते घटक ग्रामोन्मुख होऊन येतात. याचा अर्थ असा नाही की सगळे पात्र ग्रामीणच असतील, एखादं पात्र हे नंतरही येऊ शकते.
आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय आपल्याला कादंबरीच्या की भाषेचा प्रश्न मोठा आहे. कारण मी असं म्हणालो की कादंबरीचे घटक हे ग्रामोन्मुख असले पाहिजे, तर मग ग्रामीण भाषा, ग्रामीण बोली ही असली पाहिजे. तहानमधील बोली जी आहे ती थोडी वेगळी आहे वऱ्हाडापेक्षा. आणि आपण जर पाहिलं तर इकडे अमरावती दर्यापूरकडची पुन्हा वेगळी आहे. थोडं वर्धेला आलं तर आणखी वेगळी पडते, चंद्रपूरला गेलं तर आणखी वेगळी पडते. तेव्हा या संबंधीचे प्रश्न चर्चेला आधी घेतले गेले आहेत आणि आनंद यादवांच्या पुस्तकात तुम्हाला ही सगळी चर्चा सापडेल. माझ्याही प्रबंधाचं जो पुस्तक आहे मराठी प्रादेशिक कादंबरी, त्यामध्ये मी ही चर्चा केली आहे. असाही एक प्रश्न निर्माण होतो की अशा कादंबऱ्या किती दिवस निर्माण होणार आहे? अहो, आमचा एवढा मोठा देश आहे, कितीतरी उपसंस्कृती या देशामध्ये नांदतात आणि त्यामुळे ग्रामीण जीवनातल्या चित्रणाला भरपूर वाव आहे. आणि खरं तर हा केंद्रीभूत संपूर्ण कादंबरी साहित्यात हा केंद्रीभूत प्रवाह हा निर्माण व्हायला पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा आपल्याकडे आपण कोणीतरी प्रबंधात वाचणार आहे, मला नाव आता आठवत नाहीये, शोकांतिकेच्या अंगानं त्यात विचार आपण करणार आहात. ही फार चांगली गोष्ट आहे. याचं कारण असं की पुष्कळदा कुठल्या कारणाने शोकांतिका निर्माण होते याच्या संबंधीचं तात्विक विवेचन कदाचित त्या निबंधात आपल्याला वाचायला ऐकायला मिळेल. पण सामान्यतः त्याची मुख्य कारणं जी आहेत, थोडक्यात मी फक्त नमूद करतो की माणसाचा स्वभाव त्याला कारणीभूत असतो, परिस्थिती कारणीभूत असते, प्रवृत्ती कारणीभूत असतात, नियती कारणीभूत असते. आणि यापैकी नेमकं कशामुळे ही शोकांतिका घडली याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे. या कादंबऱ्यांमध्ये मला माझ्या प्रबंधात मी लिहिताना असं म्हणालो होतो की या कादंबऱ्यांचे शेवट हे अपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. हे अपूर्ण का मिळतात पाहायला? तर याचं कारण असं झालं आहे की हे प्रश्न तसेच कायम आहेत. वाचकांना असं वाटतं की अरे पुढे काय झालं त्या पात्रांचं. लेखकाला ही अपेक्षा आहे की तुमच्या मनात ही सल सतत राहिली पाहिजे की खरोखरच ग्रामीण जीवन बदललं आहे का, आणि ते बदलायचं असेल तर आमच्या पातळीवर आम्ही काय करू शकतो याचाही विचार आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून हे जे ग्रामीण वास्तव आहे हे शेवटी तिथल्या निसर्गाशीही निगडीत आहे. पर्यावरणाच्या विचारावर कोणीतरी बोलणार आहे, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या पर्यावरणाचा, निसर्गाचा पात्रांच्या मानसिकतेशी त्यांनी काही उपयोग करून घेतला आहे का लेखकांनी? तो जर तसा घेतला असेल तर मग आणखी एक नवा प्रश्न आपण परीक्षेमध्ये विचारू शकतो. आणि अशा अनेकांना आपण विचार करत गेलो की आपलं अध्ययन सुपाठीत होते. आपल्याला परीक्षेचे प्रश्न कोणते काढावेत असा प्रश्न आपल्याला पडत नाही आणि विद्यार्थ्यांनाही नव्या अंगाने एखाद्या कलाकृतीकडे पाहता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी बोली आहे या बोलीचा एक आहे मात्र की पात्रांच्या मुखात ती बोली असली, आपण फक्त कागदावर वाचतो, प्रत्यक्षात त्या बोलीचा लहेजा काय आहे, लकब काय आहे हे आपल्याला कळत नाही. अर्थात त्याच्यासाठी मग एखादा छोटासा कादंबरीतला उतारा हा त्या पद्धतीनं मुलांना वाचून दाखवणे हे अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण करू शकतो. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की कादंबरीच्या या अध्ययनामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करता येण्यासारखा आहे. या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी एक इंग्रजी वाक्याचा मी संदर्भ देतो मित्र. लँग्वेज नॉट टू बी यूज्ड ॲज अ डेकोरेशन बट द व्हेरी एसेन्स ऑफ ॲन इंट्युटिव्ह लँग्वेज. त्या बोलीचं, त्या भाषेचं अंतःसत्व, संवेदनायुक्तता आणि त्यातली संवेदनशीलता ही जर असेल तर मग त्यामध्ये वापरलेल्या बोलींचा चांगला उपयोग कादंबरी म्हणून कादंबरीमध्ये करता येतो आणि ती श्रेष्ठ कादंबरी ठरते. मी नाव म्हणणार नाही, पण एका कादंबरीमध्ये मी जेव्हा वाचलं तेव्हा वऱ्हाडातल्या जेवढ्या काही म्हणी आणि असतील तेवढ्या सगळ्या कशा टाकता येतील अशा पद्धतीने ती कादंबरी लिहिली गेली आहे. हा अतिरेक असतो. अतिरेकामध्ये कादंबरी पण हरवून जाऊ नये याची काळजी संबंधित लेखकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. मित्र, थोडा वेळ झाला आहे, मी या ठिकाणी थांबतो. मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. कुलकर्णी सरांनी
तहानच्या निमित्ताने जे विजयभाषण केलं, निश्चितच जे मुद्दे सरांनी मांडले त्या दिशेने हा आपला वेबिनार जाईल हे अपेक्षित आहे. सरांना मी पुनश्च धन्यवाद देतो. मित्र, देशमुख सर आणि त्यांच्या कादंबरी ह्या सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत. देशमुख सरांनी कादंबरी लिहिली, कथा लिहिल्या. हा वऱ्हाडातल्या एका खेड्यातला अत्यंत भाग्यवान असा लेखक की ज्याची कादंबरी, कथा किंवा कविता ज्याला माध्यमांतर म्हणता येईल या स्वरूपात आपल्या समोर आलेली आहे, या स्वरूपात आपल्या समोर येत राहिलेली आहे. त्यांची तहान ही कादंबरी, ज्याचा उल्लेख कुलकर्णी सरांनी आताच केला की आकाशवाणीवरून त्याचं क्रमशः वाचन झालेलं आहे आणि इतर आकाशवाणी केंद्रावरूनही त्याचं वाचन झालेलं आपल्याला दिसतं. केवळ कादंबरीच नव्हे, तहानच्या संदर्भात मी सांगेल, मी जास्त बोलत नाही, तहानच्या संदर्भात मी सांगेल की बारोमास हा चित्रपट निर्माण झालेला हे आपल्याला माहिती आहे. पूर्वी तहान ही वाचकप्रिय कादंबरी, त्यावरही चित्रपट विजया मेहतांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. तो पूर्ण होऊ शकला नाही. शूटिंग सर ज्या शाळेत, ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकवत होते त्या महाविद्यालयात झालं होतं. सर तिथे उपस्थित होते, आम्ही तिथे त्यावेळी उपस्थित होतो. म्हणजे तहानचंही भाग्य की त्याच्यावर चित्रपट निघत होता, बारोमासचंही भाग्य की त्याच्यावर चित्रपट निघालेला आहे. आणि तहान ही जी कादंबरी आहे, या कादंबरीवर नुकतीच कलामंथन ठाणे यांनी एक एकांकिका सादर केलेली आहे. या आजच्या वेबिनार मध्ये आपला मनोगत व्यक्त करतील तहान च्या निमित्ताने किंवा तहानची निर्मिती प्रक्रिया या अनुषंगाने. देशमुख सरांचं या आजच्या वेबिनार मध्ये तहानची निर्मिती प्रक्रिया यावर व्याख्यान झाल्यानंतर बारोमासची आपण क्लिप पाहणार आहोत. मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगताला सुरुवात करावी. नमस्कार मंडळी, सर्वांना नमस्कार. या वेबिनारच्या निमित्तानं आपण सर्व आज तहान कादंबरीवर चर्चा करत आहोत आणि सर्व मान्यवर जिवलग मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासाठी 7 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्या 7 मिनिटात कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात थोडं बोलणार आहे किंवा माझं एकूण मनोगत व्यक्त करणार आहे. कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना, त्याचं बालपण, तो वाढत असताना त्याचं पर्यावरण, त्याचा परिसर, त्याचा भोवताल हा कारणीभूत ठरत असतो. म्हणजे लहानपणातील संस्कार त्याचं व्यक्तिमत्व विकसित होत असताना कारणीभूत ठरतो. लहानपणी मी ज्या अमरापूर गावात राहत होतो त्या गावात स्त्रियांच्या तोंडी ऐकल्या जाणाऱ्या ओव्या, मंदिरातील भजन कीर्तन, त्यानंतर आईच्या तोंडून ऐकली जाणारी लोकगीत, या सर्वांना माझं रसिकत्व बहरत गेलं. आणि लेखनासाठी अशा प्रकारची पोषक भूमी आपण ज्याला म्हणतो ती तयार झाली. म्हणजे आधी रसिकत्व वाढत गेलं, या सर्व लोककथांचं, गाण्यांचं सगळं आकर्षण वाढलं आणि अशा पद्धतीनं वातावरण निर्मिती झाल्यानंतर पेरणीसाठी जमीन तयार झाली आणि साहजिकच त्यासाठी विषयाचं जे बियाणं आहे ते बियाणं मला माझ्याच परिसरात. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासून गुरेढोरे, शेती मातीचं आकर्षण होतं. थोडक्यात म्हणजे जल, जमीन आणि जंगल या तिन्ही घटकांशी माझा अतिशय जवळून संबंध होता. त्यापैकी जमिनीवर म्हणजे शेतात गुरंढोरं राखण्याच्यासाठी, पाखरं आणण्याच्यासाठी जात होतो. जमिनी शेतावर कामं करत होतो. त्यानंतर जंगलाशी संबंध आला, जमिनीशी संबंध आला आणि जल म्हणजे पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक. या पाण्याशी माझा अगदी लहानपणी माझ्या आईच्या मुळे संबंध आला. कारण आई अमरापूर गावामध्ये 2 विहिरी होत्या.
आणि त्या 2 विहिरीचं पाणी ती सकाळीच भरायची. म्हणजे आधी खाऱ्या आडावरचं पाणी भरून घ्यायची आणि नंतर मग गोड्या आडावरती पाणी आणायला जायचं. मी एक 7-8 वर्षाचा असल्यापासून मग त्या सोबत हे पाणी भरण्याचं काम करायला लागलो आणि पाण्याचं महत्व मला त्या ठिकाणी कळत गेलं. कॉलेजमधलं माझं शिक्षण सुरू असताना मला शेतावर कामं करावी लागायची आणि शेतावर कामं करत असताना गव्हाला पाणी द्यायचं, पिकाला पाणी द्यायचं, म्हणजे बारी द्यायचं काम मला अतिशय आवडायचं. आणि म्हणून सकाळचं कॉलेज करून नंतर दुपारून शेतावर बारी द्यायचं काम मी करायचो. तर अशा या परिस्थितीमध्ये 1994 साली अमरापूर गावामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच अतिशय भयानक अशा प्रकारचा दुष्काळ पडला आणि या दुष्काळीच्या बातम्या सातत्यानं वृत्तपत्रातून, टीव्ही मधून आणि माणसांच्या बोलण्यातून सुद्धा येत राहिल्या. तर अशा या उन्हाळ्याच्या दिवसात अमरापूरच्या परिसरात ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी अतिशय सुन्न करणाऱ्या होत्या. की एका विहिरीमध्ये एक मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असताना ती पाय घसरून त्या विहिरीत पडली. त्या रक्तामुळे विहिरीतलं पाणी लाल झालं आणि ते पाणी वरतून जे लोक पाहत होते तर ते पाणी पाहिल्यानंतर साहजिकपणे एक बाई सहज असं बोलून गेली की अरे 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 म्हणे पोरीनं सगळं पाणी खराब केलं. म्हणजे एका माणसाचा त्या ठिकाणी जीव जातोय त्याच्यापेक्षा त्या पाण्याचं महत्व किती भयानक आहे हे आपल्याला तिथं कळून आलं. त्याच कालावधीमध्ये बबन शवाळे नावाचा एक तरुण पाणी विकण्याचा धंदा त्यानं सुरू केला आणि पाण्याच्या अव्वाचा 1.25 पैसे तो कमवायला लागला. तिसरीकडे दिवसभर शेतारानात कामं करून एक पती पत्नीचं जोडपं लेकरवाळे नावाचं त्यांनी पाणी भरून ठेवलेलं होतं. तर ते पाणी रात्रीच्या वेळेस गाढवा यायचे आणि ते पाणी पिऊन निघून जायचे, पळून जायचे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आज रात्री या गाढवाला मारूनच टाकायचं आणि म्हणून हातात काठी घेऊन तो त्या ठिकाणी जागत बसला. परंतु जागत बसल्यानंतर अचानक त्याचा डोळा लागला आणि अर्धी रात्र झाल्यानंतर त्याची बायको त्या रांजणाच्या ओट्यावर पाणी घेण्यासाठी आली होती. त्याला असं वाटलं की गाढव झालं की काय आणि त्याने त्या आपल्या बायकोच्या पाठीत ते उभारी म्हणजे मोठी काठी घातली आणि ते बाईचं कंबरडं मोडून गेलं. अशा या घटना घडत गेल्या. पाण्यासाठी गावात मोर्चा निघाला, तिथं लाठीचार झाला, तिथे एक माणूस मेला, एक पोलीस त्या ठिकाणी हार्ट अटॅक होऊन मेला. अशा प्रकारच्या या घटना घडत असताना मग मी ठरवलं की आपल्याला जो विषय मिळालेला आहे तर या तहान आपल्याला लेखन सगळ्या घटना सातत्यानं मनाभोवती माझ्या रुंजी घालू लागल्या, मला अस्वस्थ करू लागल्या आणि अतिशय आवेगात त्याला म्हणता येईल 19 दिवसाच्या काळामध्ये मी या तहान कादंबरीचं लेखन केलं. तहान कादंबरीचं लेखन करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्हणजे लिहिता लिहिताच ती गोष्ट लक्षात आली की ही जी तहान आहे ही तहान वेगवेगळ्या पातळीवरची आहे. त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन माझ्या वाचनामध्ये एक ओवी आली होती की 9व्या अध्यायातील 514वी ओवी आहे ती. त्यात ज्ञानेश्वरांनी तृष्णा या शब्दाचा उल्लेख केलेला आहे की ते असं म्हणतात की दरदरू सापे गिळतसे उभा तो मासिया वेटाळी जीवा तैसे प्राणिया कवन लोभा वाढविती तृष्णा. म्हणजे सापाने बेडकाला गिळलेला आहे आणि तरी सुद्धा तो बेडूक दुसऱ्या माशीला आपल्या तोंडात घेऊ पाहतो आहे. त्याचप्रमाणे माणसं एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, मृत्यूकडे जात असताना त्यांची वेगवेगळ्या पातळीवरची तहान कशी त्यांना त्रस्त करते आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मग आपोआपच या पात्रांचे वेगवेगळ्या पातळीवरची तहान मी अधोरेखित करायला लागलो. मग त्यात बबन शवाळेला तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्या हाती पैसा यायचा नाही, त्यामुळे आता बैलगाडीवर पाण्याची टाकी टाकून एक टिपा 20 रुपयाला विकल्या जातो. असे कितीतरी टिपे आपण गाडीतून भरून आणतो. एका ट्रिपचे आपल्याला 1000 2-2 हजार रुपये येतात. त्यामुळे त्याला पैशाची तहान लागली. त्याची त्या तहानेसाठी मग त्याची सगळी धडपड सुरू झाली. त्यानंतर त्याची जी प्रेयसी आहे या कादंबरीतली रत्ना, या रत्नाला पाण्याच्या निमित्तानं बबनचं प्रेम मिळतं आणि तिची प्रेमाची तहान वाढत जाते. बबनची आई जी रामकोर आहे तिला घरी भरपूर पैसा यायला लागतो आणि साहजिकच मग सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू घरात याव्यात,
चांगलं चांगलं खायला मिळावं, थोडक्यात म्हणजे त्याची भौतिक सुखाची तहान वाढत जाते. त्यानंतर वर्षाची संगळवादाची तहान वाढत जाते. आणि अशा पद्धतीनं राघोजी हा तर मुळातच हा अस्सल शेतकरी, त्याला शेतावर काम करायला भेटत नाही, त्याला आपल्या बैलांना पाहायला सुद्धा मिळत नाही. कारण बबन सातत्यानं बैल घरी आणले, गाडी रिकामी गेली की पुन्हा गाडीला जमतो, पुन्हा शेतावर घेऊन जातो, त्याला ते बैल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. या बैलांना शेतावर नेऊन काही काम करावं अशी राघोजीची तहान आहे, परंतु त्याची तहान ती पूर्ण होत नाही. अशा वेगवेगळ्या पातळीवरची तहानेचं रूप या ठिकाणी माझ्या लक्षात आलं. आणि म्हणूनच मगाशी जे डॉक्टर मदन कुलकर्णी सरांनी सांगितलं की हा प्रश्न हा फक्त वैयक्तिक पातळीवरचा किंवा एका गावाचा प्रश्न नसून तो वैश्विक पातळीवरचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीनं आपोआपच माझ्यावर झालेले म्हणजे माझं बालपण, माझं पर्यावरण, माझे वाङ्मय संस्कार आणि त्यानंतर चिंतन मननाच्या पातळीवर मला जे जे काही सुचत गेलं त्यातून आपोआपच या कादंबरीचा प्रवाह असा वाहता राहिला. सातत्यानं ती कादंबरी अशी वाहत गेली. महत्वाचे पाण्याबद्दलच सुद्धा शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे असा एक उद्देश या कादंबरी लेखना माझ्या मागे प्रत्यक्ष तो मी कुठं असा लिहून सांगितलेला नाही, परंतु एकूण कलाकृती वाचल्यानंतर पाण्याच्या दुर्भक्षेच्या संदर्भानं आपण जे चिंतनाच्या पातळीवर जातो त्या चिंतनातून जलसाक्षरता होणं ही काळाची कशी गरज आहे ते आपल्या लक्षात येतं. तोही मुद्दा या ठिकाणी मला महत्वाचा वाटतो. अशा पद्धतीनं विषय फार मोठा आहे, परंतु निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात मला थोडक्यात माझं मनोगत या पद्धतीने मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, धन्यवाद देशमुख सर. आमच्या महाविद्यालयाने दिलेल्या निमंत्रणाचा आपण स्वीकार केला. या वेबिनार मध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी झालात. एक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आपल्या एका महाविद्यालयाच्या वेबिनार मध्ये इतका सहजतेने सहभागी होतो. मी तुमचे महाविद्यालयाच्या वतीने, प्राचार्यांच्या वतीने आभार मानतो. आणि आपण असेच कायम राहा या वेबिनार मध्ये, कारण काही प्रश्नोत्तर नंतर होणार आहेत. तर पुनश्च धन्यवाद. आणि बारोमासची एक क्लिप आपण आता पाहू.
बारोमास मध्ये शेतकऱ्यांचं जे वैरान जीवन आहे, शेतकरी युवकाचं जे वैरान जीवन आहे, त्याची एक झलक आपण पाहिली. यानंतर परत आपण आपल्या तहानीच्या विषयाकडे येऊ. तहान, ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या वेबिनारच्या निमित्ताने आपण 4 वक्ते नियोजित केलेले आहेत. त्यांना वेगवेगळे विषय दिलेले आहेत. त्या विषयाच्या अनुषंगाने आणि अध्यापन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ते दिलेल्या वेळेत आपलं अभ्यासपूर्ण भाष्य इथे करतील. सुरुवातीला तहान कादंबरीतील स्त्रीपात्रे या विषयावर मी डॉक्टर रेखा जगनाळे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. 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 आवाज येतोय? हो, येतोय. सीपीएन बेरार महाविद्यालय नागपूर येथील मराठी विभागाने आयोजित तहान, ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या विषयावरील वेबिनारच्या निमित्ताने उपस्थित गुरुवर्य डॉक्टर विसजो, डॉक्टर मदन कुलकर्णी तसेच ज्यांच्या विशेष उपस्थितीत वेबिनार आयोजित केला गेला ते तहानकार सदानंद देशमुख, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक व वाङ्मय रसिक श्रोते यांना नमस्कार. वेबिनार आयोजक डॉक्टर अजय कुलकर्णी सरांचे विशेष आभार. तहान कादंबरीतील स्त्रीपात्रे या विषयावर डॉक्टर रेखा जगनाळे भाष्य करीत आहे. मराठी कादंबरीतील अगदी जाणीवपूर्वक ग्रामीण स्त्री जीवनाचा प्रवेश 1950 नंतरच झाला असला तरी काही लेखकांनी ग्रामीण स्त्रीचे चित्रण इतके रेखीव केले आहे की त्याच कादंबऱ्या मराठीतील मैलाचा दगड ठरतात. उदाहरणार्थ उद्धव शेळके यांची धग, श्रीना पेंडसे यांची रथचक्र, रा र बोराडे यांची पाचोळा, व्यंकटेश माडगुळकरांची वनगरवाडी, बाबा बोरकरांची भाविण, सुभाष भेंडे यांची जोगीण, हम मोराठे यांची काळेशार पाणी, राजन गवस यांची चौंडक, उत्तम बंडू तुपे यांची झुलवा, महादेव मोरे यांची झोंबड, सदानंद देशमुख यांच्या तहान व बारोमास आणि अशा कितीतरी आपल्या कादंबऱ्यांमधून स्त्री जीवनाचं चित्रण अगदी बारकाईने आपल्याला पाहता येतं. ग्रामीण आश्रय केंद्र असलेली कादंबरीच आता मुख्य प्रवाह बनलेली आहे असे वाटतं. कादंबरीत कथानक व व्यक्तिदर्शन एकमेकांचे सहाय्यकारी घटक असते. त्यामुळेच लेखकाला नानाविध वृत्ती प्रवृत्तीच्या अनेक व्यक्तिरेखा कथानकात गुंफाव्या लागतात. ग्रामीण जीवनातील केंद्रस्थानी असलेल्या कृषी संस्कृतीच्या परिघावरील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्त्री चित्रण काही ग्रामीण कादंबरीकारांनी केलेले आहे. शेतमजूर, भटक्या आदिवासी, देवदासी, चौगतिणी, भाविण, वेश्या, तमासगीर आणि घरात मळ्यात शोषित स्त्री जीवनाचे चित्रण, विदारक चित्रण कादंबरीकारांनी केलेले आहे. सदानंद देशमुखांनी रेखाटलेल्या तहान या कादंबरीतील व्यक्तिरेखा, स्त्री व्यक्तिरेखा त्यांना त्यांच्या अवतीभोवती दिसल्या. त्यांचेच वास्तववादी व सूक्ष्म अवलोकन तहानमधून आले आहे. वाङ्मयाचा काळाशी, परिस्थितीशी अतूट असा संबंध असल्याने वाङ्मय हे त्या काळाच्या व्यवस्थेच्या गरजेतून आकाराला येत असते. तहान ही कादंबरी त्याला अपवाद नाही. तहान ग्रामीण स्त्रीच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण करण्यात लेखक यशस्वी झालेले आहे. तहान कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे रामकोर ही व्यक्तिरेखा लेखकाने साकारली आहे. संसारात सासूचा त्रास सहन करीत हालाकीचे जीवन जगते, पण पुढे बबन या मुलाच्या पाणी विक्रीच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील या आशेने ती सुखावते. तिला बबनचा अभिमान वाटतो, पण ती सतत नवऱ्याचा अपमान करते. रामकोर हे पात्र लोभी आहे, सांसारिक जबाबदारीपासून अलिप्त आहे. वर्षा या आपल्या मुलीकडून ती सर्व कामं करून घेते घरातील.
नटण्या मुरडण्याचीही तिला हौस आहे. खरं तर हे दाखवून कादंबरीकारांनी स्त्रीसुलभ स्वभावाचे थोडक्यात वर्णन करताना ते चुकत नाही. भौतिक सुखाची लालसा असलेली रामकोर मुलाने आणलेल्या पैशातून सैनीचे आयुष्य जगणाऱ्या लोभी वृत्तीचे प्रतीक म्हणून संपूर्ण कादंबरीभर आढळते. मुलाने पाणी विक्रीतून आणलेले पैसे संपल्यावर आजारी पडते. बाबांच्या पायाला प्लास्टर लागल्याने पैसे येणे बंद झाल्याचे पाहून ती धास्तावते. तसेच स्वार्थांध झालेली रामकोर हे पात्र, स्त्री पात्र असमाधानी, अपूर्ण अशा इच्छा, आकांक्षा या सर्व वृत्तींनी ती घासलेली आपल्याला पाहायला मिळते. भौतिक सुखाच्या मागे लागून ती आपल्या कुटुंबाच्या विघटनाला कारणीभूत ठरते. रामकोर हे भौतिक सुखाच्या तहानलेपणाचं द्योतक आहे असं म्हणता येतं. तर वर्षा हे दुसरं दुय्यम पात्र या कादंबरीत नायकाची बहीण म्हणून आलेले आहे. संपूर्ण कादंबरीतील कथानकात तिची मनस्थिती दोलायमान असल्याचे जाणवते. कुटुंबाच्या प्रती तिला जिव्हाळा आहे. चंगळवादी वृत्तीची तहानही तिला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कुटुंबातील ताण, संघर्ष समंजसपणे कमी करण्याचा प्रयत्नही ती करते. कौटुंबिक संघर्षात तिची फरफट होते. त्यामुळेच ती अकाली प्रौढ दिसते. वर्षाची व्यक्तिरेखा संपूर्ण कादंबरीत खरं तर कथानकाची गती वाढवते. तसेच पात्रांच्या संवादातील दुवा जोडण्यासाठी लेखकाने अतिशय कुशलतेने वर्षा या व्यक्तिरेखेचा वापर केलेला आहे. याच कादंबरीतील तिसरं रत्ना हे पात्र बबनची प्रेयसी म्हणून कादंबरीत वावरताना दिसते. रत्नाला भौतिक सुखाची लालस आहे. तिला बबनच्या पैशाची व प्रेमाची तहान लागली आहे. रत्नाची वृत्तीच चांगले कपडे, खाणे पिणे अशा जीवनशैलीशी ती एकरूप झालेली आहे. आणि याच भौतिक सुखासाठी ती नीतिमत्ता विसरते. पैशासाठी व पाणी टंचाईमुळे पाणी मिळण्यासाठी ती बबनला शरीर सुख देते. ही गोष्ट ती आपल्या मैत्रिणींना सांगते. पण बबनकडे कधीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताना ती कादंबरीत दिसत नाही. तहानमधून तरुण पिढीतील फसव्या प्रेमाचे व शारीरिक आकर्षणाचे एक उदाहरण म्हणून रत्ना व बबनच्या प्रेमकहाणीचा अंत होतानाही आपल्याला पाहायला मिळतो. या स्त्री पात्रांच्या मधून तहानलेपणाचं दर्शन रामकोर व रत्नाला भौतिक सुखाची व पैशाची तहान लागली आहे यातून दिसतं. तर वर्षाला चंगळवादाची तहान लागलेली आपल्याला पाहायला मिळते. या सर्व स्त्री व्यक्तिचित्रणाआधारे प्राचीन गावगाड्यातील स्त्री जीवन आणि बदलत्या शहरीकरणाच्या झंझावात वाताहत होत चाललेले स्त्री जीवन यांचे विदारक दर्शन तहानकार घडवतात. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मला या थोड्या वेळामध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद सर. तहानच्या अनुषंगाने तहानमधील जी स्त्री पात्र आहेत त्या स्त्री पात्रांची भूमिका, या स्त्री पात्रांवर त्यांचं हृदगत एक प्रकारे आपण व्यक्त केलं. यानंतर तहान एक शिकार कथा या विषयावर साकोली येथील शामराव बापू काबुर्ते महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरविंद कटरे हे आपल्या अभ्यासपूर्ण भाष्य मांडतील. धन्यवाद. सीपीएन बेरा महाविद्यालयाची या वेबिनारामध्ये अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर संजोग सर, हे बीज भाषा गुरुवर्य मदन कुलकर्णी सर, कटरे सर अनम्यूट करा. झालाय. माझा विषय आहे तहान एक शिकार कथा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली, परंतु जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था बदलावी लागली. 1991 मध्ये अर्थव्यवस्थेचा संपूर्ण ढाचा बदलून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली.
ही मिश्र अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि समाजातील जवळपास सर्व घटकांवर दिसू लागले. नव्या अर्थव्यवस्थेच्या ओझ्याखाली भरडून निघालेल्या ग्रामीणांच्या आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याची स्वप्नात्मक कहाणी या काळात दिसून येते. नवीन अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, सुशिक्षितांचे शिक्षण आणि बाजारीकरण, ग्रामीण व नागरी संस्कृतीचे संघर्ष, पर्यावरणाचा नाश आणि वारंवार पडणारा दुष्काळ हे प्रमुख विषय या कादंबरीत आहेत. विदर्भातील सारंगपूर या गावच्या राघोजी शेवाळे व बबन शेवाळे यांच्या जीवनात निर्माण झालेली स्थिती या कादंबरीमध्ये आहे. पर्यावरणाचा नाश आणि वारंवार पडणारा दुष्काळ यामुळे पाण्याची भेडसावणारी टंचाई हा आज भारताचा नव्हे तर जगाचाच उग्रतम प्रश्न बनलेला आहे. पर्जन्यमानाला अनुकूल असणारी नैसर्गिक घटक आम्ही नष्ट करून टाकले, अनुकूल असणारी परिस्थिती नासवून टाकली, उपलब्ध पाण्याचा वापर बेजबाबदारपणे करीत राहिले. या साऱ्यांचे गांभीर्य आम्ही ओळखले नाही. त्यामुळे नद्या आटून गेल्या, तळी सुकून गेली, विहिरी कोरड्या पडल्या आणि 400-500 फुटापर्यंत भूगर्भात खाल्ले तरी पाणी पिळेनासे झाले. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती आली. तासन तास एखाद्या विहिरीजवळ किंवा परत फिरायल्यानंतर थोडेसे पाणी मिळू लागले, त्यासाठी भांडण होऊ लागली. अशी या सर्वांच्या जीवनावर उठलेली पाणी टंचाई सदानंद देशमुखांनी आपल्या तहान या कादंबरीत मनपूर्वक आणि मनप्रेरकतेने साकार केलेली. पाण्यावरून होणारी भांडणे, पाण्यावरून होणाऱ्या चोऱ्या, पाण्यावाचून चढणारी घरे, पाण्यासाठी विहिरीत पाय घसरून मेलेली माणसे आणि पाण्यावाचून सामान्य माणसाची रोज होणारी खालमेल, धावपळ आणि कोंडमारा यात सदानंद देशमुखांनी उत्तम प्रकारे चित्रित केलेला आहे. भारतीय ग्रामीण समाजरचनेतील जनतेचा हजारो वर्षापासूनचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. भारतीय समाज व्यवस्थेत शेतकरी हा घटक अतिशय महत्वाचा आहे. परंतु इथली शेती व्यवस्था कधीच सुदृढ नव्हती व वर्तमान स्थितीही नाही. बारोमास उन्हातानात राबणारा ग्रामीण माणूस व त्याच्या वाट्याला आलेली भयावह घोर निराशा, सोबतच राज्य व्यवस्थेकडून होणारी उपेक्षा हा सदानंद देशमुख लेखनाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामीणांच्या जीवनात आधुनिकतेमुळे झालेले बदल अनेक लेखकांनी आपापल्या पद्धतीने मांडले आहेत. मात्र नव्या जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या ग्रामीणांच्या आयुष्याची कथा फारच कमी प्रमाणात लोकांसमोर आलेली आहे. त्यामुळे तहान कादंबरीत ग्रामीण जीवनासंबंधीची केलेली चित्रण वाचल्यावर सदानंद देशमुख यांची तहान कादंबरी महत्वाची ठरते. शेती आणि औद्योगिक क्षेत्रात झालेली क्रांती व त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम, वाट्याला आलेली आर्थिक निराशा, त्यामुळे झालेला अपेक्षाभंग, आधुनिक तंत्रज्ञानाने होत असलेली पर्यावरणाची नासाडी, प्रत्येक वस्तूचे होत असलेले व्यापारीकरण, आधुनिकीकरणामुळे होणारी अनाठायी खर्च व पाण्याची समस्या म्हणजे दुष्काळात 13वा महिनाच, यामुळे खंगत गेलेली समाज व्यवस्था, सततच्या दुष्काळामुळे निर्माण झालेली पाण्याची समस्या, त्यातून पाण्याचे झालेले व्यापारीकरण यासारख्या समस्या मांडणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीत पाणी प्रश्न खूप बिकट झालेला असताना सुद्धा सरकारकडून कोणत्याच प्रकारची मदत होत नाही याची जाणीव झाल्यावर, तसेच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असल्यामुळे व बबन सारख्या संधीसाधू मंडळींनी पाण्याचा बाजार मांडल्यामुळे शेवटी गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व आमरण उपोषण करण्याचा निर्णय झाला. अशातच सारंगपूरच्या शेजारी गावाला आग लागली. तो गाव पाणी नसल्यामुळे धो जळू लागला. संपूर्ण गाव जळून खाक झाला. या गावचा मुआयना करण्यासाठी आमदार, खासदार, प्रशासकीय मंडळी येणार असतात. ते या गावावरून जाणार असतात. तेव्हा त्यांना अडवून आपली समस्या त्यांच्या समोर मांडण्याचा निर्णय हे गावकरी घेतात. गावातील काही मंडळी उपोषणाला बसतात. पत्रकारांनी या उपोषणाची बातमी दिलेली असते. हा गाव हळूहळू प्रकाश होतात येतो. या उपोषणाचे रूपांतर आंदोलनात होत असतो. राजकारणी मंडळी आलेली असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न गावकरी करीत असताना सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कार्यवाहीत भगदड निर्माण होऊन राघोजीचा पाय उठतो. तिकडे गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी अजय कुलकर्णी नावाच्या तडफदार कार्यकर्त्याच्या नेतृत्वात समिती स्थापन होत असते आणि गावात पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात या गावापुरता मिटल्यासारखा दिसत असतो. ही एक शिकार कथा आहे असं म्हणण्याचे कारण असे की इथे दुष्काळ एखाद्या खलपशाची भूमिका घेऊन माणसांची शिकार करतात. 4 पैसे देत असताना माणसाकडून गरीब माणसाची शिकार होत आहे. शेतकऱ्याकडून बैलांची शिकार होत आहे. व्यवहारी वृत्तीच्या तरुण पिढीकडून शिकाऱ्याची शिकार होत आहे. नागर समाज सामान्य
समाजाची शिकार करीत आहे. व्यापारी व राजकारणी या नागर समाजाची शिकार करीत आणि या शिकारीचा शेवट ज्याची शिकार झाली अशा माणसांच्या हातून जो सत्ता बदल होतो त्याद्वारे राजकारण्यांचा पायउतार होऊन थांबतो. यासोबतच आणखी एक पदर या शिकार कथेला आहे, तो म्हणजे रामखोर आपल्या दडपून ठेवलेल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती करून दरिद्री जीवनावर सूड उगवत असतो. राघोजी हा विकृत झालेल्या संस्कृतीचा शिकारी म्हणजे बळी ठरलेला असतो. बबन अभावितपणे रत्नाच्या रूपाने एका सावजाच्या शिकारीची तयारी करीत असतो, तर गावातली गुंड मंडळी नीतिमत्तेचा खोटा व्यवहार घेऊन बबनची शिकार करीत असतात. बबनचे मित्र आणि पोलीस खातेही या शिकार स्पर्धेत मागे राहत नाही. तेही कचाट्यात सापडलेल्या बबनची शिकार करतात आणि ज्या चटके देणाऱ्या मातीवर हा सारा ग्रामीण समाज वनवन करतो आहे त्याची शिकार निर्दय बनलेला पाऊस करतो. अशी ही साखळी या चित्रणातून उलगडत जाते आणि या कादंबरीमध्ये नकळत जीवो जीवस्य जीवनम या सनातन सत्याच्या आपणाला साक्षात्कार मिळतो. क्रूर झालेली नियती या साऱ्या समाज जीवनाच्या शिकारीस कारणीभूत आहे अशा काहीशा निष्कर्षापर्यंत आपण येऊन पोहोचतो. तहान या संपूर्ण कादंबरीमध्ये सदानंद देशमुख यांनी आपल्या भोवतालचा परिसर, निसर्गाची विविध रूपे, दारिद्र्य, भ्रष्टाचार, राजकारण, वर्तमान शिक्षण पद्धती, नातेसंबंध, संघटनांची आंदोलने, शेतकऱ्यांचे शोषण, निसर्गाची अवकृपा याविषयी ओघवत्या भाषेत केलेले चिंतन हे एका संवेदनशील तरुणाच्या विविध भावनांचे, विचारांचे प्रतिबिंब आहे. हे चिंतन वाचताना आपण कुठे हेलावून जातो तर कुठे अंतर्मुख. एक धगधगते सामाजिक वास्तव चित्रण करणारी कादंबरी म्हणून तहान या कादंबरीचा निर्देश करावा लागतो. कादंबरीत बबनची व्यक्तिरेखा सर्वसामान्य, साधी, हळवी, सहनशील अशी साकारलेली. वर्तमान व्यवस्थेच्या विरोधी बंद करण्याचे धाडस त्याच्यात नाही. राघोजी आणि रामखोर यांनी आपल्या घर कुटुंबासाठी खूप कष्ट सोसले. या संपूर्ण कादंबरी या संपूर्ण कादंबरी मी एक सामाजिक वास्तव दर्शविलेले आहे. वाढती लोकसंख्या, मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण आणि व्यापारीकरण यातून निसर्गासोबत झालेली छेडछाड, त्यातून उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, त्याचा प्रभाव शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेवर तसेच एकंदरीत समाजावर कसे पडते याचे वास्तव दर्शन या कादंबरीत. ग्रामीण जीवनाचे दुःख व्यक्त करणारी कादंबरी मराठीत तर अद्वितीय आहेच, पण भारतीय साहित्यातही मानाचं पान मिळवणार ठरेल. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय ग्रामीण व्यवस्थेचं आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचं बाह्य वास्तव आणि मनाचं आंतरिक वास्तव याचा प्रभावी वेध घेणारी ही कादंबरी एक श्रेष्ठ कृती आहे. कृषी संस्कृतीचे अर्थकारण, सरकारी जमीन धोरण, सावकारी पास, ग्रामीण स्त्रियांचे शोषण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरणासारख्या त्यात उद्ध्वस्त होणारे कृषी जीवन, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, शेतजमिनी वाटणीतून पडत जाणारे लहान लहान तुकडे, पतपेढ्या व सहकारी बँकांचे भ्रष्ट राजकारण, गावगुंड आणि राजकीय पुढाऱ्यांची सांगत, उसाच्या वेडाने संपून जाणारे भूजल, साखर कारखान्यांच्या उदंड पिकाची कडुकान, गावगाड्यातील जाती तणाव, धार्मिक देश अशा असंख्य ग्रामीण वास्तव संदर्भांना काही मोजके लेखक भेटत आहेत, पण अद्याप ग्रामीण समाज जीवनाची अंतस्थ गुंतागुंत मराठी साहित्यात अभिव्यक्त होणे बाकी आहे. हे श्रीपाल सबनीस यांचे उद्गार ग्रामीण साहित्याच्या संदर्भात रास्त वाटतात. ग्रामीण जीवनावर, संस्कृतीवर आणि समस्यांवर साहित्य लेखन व योग्य समीक्षण या दृष्टिकोनातून आपण तहानचं मूल्यमापन केलं. ज्या पद्धतीने तहान एक शिकार कथा आहे तशीच ती एक शोकांतिकाही आहे. मग ती शोकांतिका राघोजीची आहे की ती बबनची आहे की ती रामखोरचीही आहे की तहान हा प्रश्न मांडत असताना ह्या पात्रांच्या ज्या शोकांतिका आलेल्या आहेत, परंतु तहान कादंबरीच मुळात नेमकी कुणाची शोकांतिका आहे यावर तहान एक शोकांतिका राघोजीची की बबनची यावर भाष्य करतील डॉक्टर राखी राव. नमस्कार. सिपेंड बेरार महाविद्यालय नागपूर मराठी विभाग द्वारा आयोजित राज्यस्तरीय वेबिनारचे अध्यक्ष गुरुवर्य आदरणीय डॉक्टर वी.स. जोग सर, माननीय डॉक्टर मदन कुलकर्णी सर, तहान कादंबरीचे लेखक प्रख्यात कादंबरीकार डॉक्टर सदानंद देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य बाराते सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अलका इंदा पवार मॅडम, वडीखाय मॅडम, वेबिनार संयोजक डॉक्टर कुलकर्णी सर आणि वेबिनारात सहभागी सर्व प्राध्यापकांना माझा नमस्कार. तहान ग्रामीण वास्तव आणि अध्यापन प्रक्रिया या विषयांतर्गत
माझ्याकडे जो विषय आहे तो तहान एक शोकांतिका राघोजीची की बबनची हा मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. तहान ही कादंबरी 205 पानांची आणि 15 प्रकरण असलेली ही वाचल्यानंतर वाचकांना विचार प्रवृत्त करते. सदानंद देशमुखांची ही कादंबरी समाजाच्या मूलभूत समस्येवर म्हणजे पाणी टंचाईवर आधारित आहे. यात ग्रामीण जीवनातील लोकांचे वास्तव चित्रण आढळते. पाणी टंचाईच्या भीषण समस्येने ग्रासलेला समाज नैसर्गिक जीवनापासून तर माणसामाणसातील मूल्य संघर्ष या कादंबरीत आलेला दिसतो. ही सामाजिक कादंबरी असून विदर्भातीलच समाज जीवन व्यक्त करते. या कादंबरीत वर्तमान वास्तवाला साकार केले असून शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व उच्च शिक्षित असून बेकार असणाऱ्या तरुणांची ही कहाणी सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडते. या कादंबरीचा नायक बबन शेवाळे पाणी विक्रीतून मिळवलेला पैसा रत्नावर उधळतो. चंगळवादी वृत्तीचे दर्शन घडविणारी बबनची व्यक्तिरेखा बदलत्या सामाजिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते. कमी कष्टात अधिक पैसा मिळविण्याच्या धुंदीत बबन आपल्या वडिलांचा राघोजीचा वारंवार अपमान करतो. या कादंबरीत बबन शेवाळे आणि राघोजी या दोन्हीही भूमिका महत्वाच्या वाटतात. दोघांच्याही जीवनाची शोकांतिकाच वाटते, परंतु विचार केला तर बबनने ती स्वतः ओढून घेतल्यासारखीही वाटते व राघोजी मात्र कादंबरीच्या सुरुवातीपासूनच वाचकांसमोर येतो तो त्याच्या जीवनाची शोकांतिकाच घेऊनच. तो परंपरावादी शेतीनिष्ठ शेतकरी आपल्या बायकोच्या बदललेल्या स्वभावाने भूतकाळातील आठवणीमध्ये रमतो. स्वतःचा एकटेपणा घालविण्यासाठी संत वचनाचा तो आधार घेताना दिसतो. आपल्या घरातील कौटुंबिक संघर्ष पाहता त्याला तुकारामांच्या अभंगाच्या ओळी आठवतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे नाही कोणी, हीन झाल्या शक्ती नाकडोळे गळती सोडून या जाती रांडापोळी. नवऱ्यापेक्षा आपला मुलगाच आपल्याला सुखी ठेवीन या विचाराने नवऱ्याचा त्रागा करणाऱ्या रामकोरच्या वागण्याने दुःखी होतो. गारमाळच्या चढावावरून बैलगाडी ओढून आणताना बैलाची अवस्था पाहून राघोजी तळमळतो. पाणी विक्रीतून मिळणाऱ्या पैशापेक्षा मातीत घाम गाळून कष्टाने पैसे मिळावेत या विचारांच्या राघोजीकडे कुटुंबातील सर्व सदस्य दुर्लक्ष करतात. याचेही त्याच्या मनाला मोठे दुःख वाटते. इथे त्याचे एकाकी जीवन आपल्याला दिसते. या ठिकाणी राघोजीची शोकांतिका की बबनची हा विषय जर आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचा असल्यास इथे मला काही महत्वाचे मुद्दे वाटतात की लेखकाने समाज वास्तव या कादंबरीतून मांडले आहे, परंतु आपल्या शहरी विद्यार्थ्यांना ज्यांना ग्रामीणतेचाही स्पर्श नाही अशा विद्यार्थ्यांना प्रथम ग्रामीण वास्तव त्यांच्या डोळ्यापुढे आणावे लागेल. अध्यापन करताना ग्रामीण वास्तव, कादंबरीतील वास्तविकता, शेतकऱ्यांचे जीवन, राघोजीची तळमळ, राघोजीचा एकाकीपणा आणि ग्रामीण संदर्भ या गोष्टी त्यांना शेतकऱ्यांच्या विश्वात नेऊन त्यांना या कादंबरीची वास्तविकता समजावून द्यावी लागेल. तेव्हाच त्यांना राघोजीची शोकात्मिका, त्यांचे जीवन, त्यांची जीवनाची काय व्यथा होती ते समजेल. कादंबरीत बबन हा राघोजीचा मुलगा, बायको पाणी व्यवसायातून मिळणाऱ्या पैशात खुश आहे, परंतु राघोजी मात्र आपल्या जमिनीची सेवा करणारा, त्याला पाणी व्यवसायातून बबन अधिक पैसा मिळवत आहे याविषयी थोडाही आनंद होत नाही, तर उलट त्याला आपल्या बैलजोडीची जास्त काळजी वाटते. बबनने पाणी आणून गोठ्यात बांधलेल्या बैलजोडीला तो प्रेमाने कुरवाळतो. त्यांच्यासाठी चारा आणायला भर उन्हात तो शेतात जातो. आपल्या बैलाचा त्रास कमी व्हावा म्हणून तो मोर्चात सहभागी होतो. त्याला वाटते आपल्या गावात पाणी आलं तर आपल्या बैलाचा त्रास कमी होणार. पायाला प्लास्टर असतानाही सतत त्याचे डोळे आपल्या बैलांकडे असतात. बैलाला कडुलिंबाचा पाला खायला दिला तेव्हा तो चिडतो, परंतु तो काही करू शकत नाही याचेही त्याला खूप वाईट वाटते. त्याला सतत आपल्या शेतीची, बैलाची काळजी वाटते. तो बबनलाही शेताकडे लक्ष देण्याविषयी सांगतो. या गोष्टी अध्यापन करताना विद्यार्थ्यांना आपल्याला राघोजीचे दुःख काय आहे हे सांगणं जास्त महत्वाचे. त्याची तळमळ, बैलांविषयी वाटणारे प्रेम हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक आहे. लेखकांनी ही शोकांतिका अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे. जीवनाची शोकांतिका केवळ मृत्यूमध्ये नसते तर माणसाच्या एकाकीपणातही असते आणि हाच एकाकीपणा आपल्याला राघोजीमध्ये दिसून येतो. आपल्या सभोवतीच्या माणसांच्या प्रेमापासून वंचित राहणे यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही. एका कुटुंब प्रमुखाने आपल्या रक्ताचे पाणी करून कुटुंबाला वाढविले आहे, पण तो कुटुंब प्रमुख असा दुर्लक्षित झाला आहे
ही जीवनाची शोकांतिका आहे. ही शोकांतिका एका शेतकऱ्याची हा बस सर शेवटाकडे येते. एका माणसाची एका वृद्ध, कारण आपल्याला नंतरचं बरंच राहील. हो सर, शेवटी बस शेवटचं सर. ही शोकांतिका एका वृद्धाची आणि एका शेतकऱ्याची, एका माणसाची आपल्याला दिसते. ही एक श्रेष्ठ कादंबरी आहे. यात रंजकता नाही तर कलात्मकता आहे. या ठिकाणी राघोजीच्या जीवनाची शोकांतिका आपल्याला शेतकऱ्याच्या दुःखापर्यंत पोहोचवते आणि हे शेतकऱ्याचे दुःख आणि ग्रामीण वास्तव अध्यापन करताना आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. या कादंबरीत लेखकाने अवतीभोवतीच्या समाजाला शेतकऱ्याचे दुःख कळावे यासाठी अनेक वास्तवपूर्ण प्रसंग, मनाला दुःखद वाटणारे प्रसंग चित्रित केले आहे. तसेच इतर ग्रामीण कादंबरीचाही विचार आपल्याला या विद्यार्थ्यांसमोर ठेवता येईल. तहान कादंबरीविषयी बोलायला लागलं तर एक प्रसंग चित्रित करायला बराच अवधी लागेल, पण थोडक्यात माझ्या परीने मी मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. मला आयोजकांनी ही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि इथे आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. चांगला विषय आपण तहानच्या निमित्ताने मांडला. तहान, ग्रामवास्तव आणि पर्यावरण. नेमकं ग्रामीण वास्तव काय आहे, कसं आहे, तिथलं पर्यावरण काय आहे आणि त्या पर्यावरणाचं प्रतिबिंब तहानमध्ये कसं पडलंय, या विषयावर आपल्याशी संवाद साधणारे डॉक्टर जगदीश गुजरकरांना मी विनंती करतो की आपण 3.5 ते 4 मिनिटांमध्ये आपलं हा विषय संपवावा, त्याला न्याय द्यावा, कारण आपल्याला पुढच्या गोष्टी काही राहिलेल्या आहेत. गुजरकर. हॅलो, आवाज येतो सर? हो, मला बोलतो सर. हो, मला गुरुस्थानी असणारे उपस्थित सर्व जाणकार प्राध्यापक मंडळी, ग्रामवास्तव आणि पर्यावरण या विषयामध्ये सदानंद देशमुखांनी ग्रामीण जीवनाचं जे वास्तव चित्रण केलेलं आहे त्या वास्तव चित्रणातून ग्रामीण जीवनातल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणी हा पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक आहे आणि पाण्याशिवाय माणसाचं जीवन राहू शकत नाही. मानवी संस्कृतीच पाण्याच्या भोवताल फुललेली आहे निसर्ग संपदेमुळे. परंतु मात्र सारंगपूर नावाच्या गावामध्ये जेव्हा पाण्याची समस्या निर्माण होते त्या पाण्याच्या समस्येतून एक भयावह नाट्य आपल्याला या कादंबरीतून, तहान या कादंबरीतून पाहायला मिळतं. आणि मानवी जीवनातला स्वार्थ त्यावेळी कसा उफाळून येतो, प्रत्येक जीव आपली तृष्णा कसा भागवण्याचा प्रयत्न करतो, याचं विवेचन कादंबरीकार सदानंद देशमुखांनी या कादंबरीतून केलेलं आहे. बबन पाण्याच्या व्यवसायाला सुरुवात करतो आणि पाण्याच्या व्यवसायातून बक्कड पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळी ग्रामीण जीवनातील गावखेड्यातले जे बेरोजगार तरुण आहे ते बेरोजगार तरुण त्याच्या व्यवसायाकडे कुत्सित नजरेने पाहतात. त्यांनी व्यवसाय मिळवल्यानंतर पाण्याच्या व्यवसायातून तो सधन वर्गाला महागड्या पैशामध्ये पाणी विकतो, 5 रुपये पिप्याच्या भावाने पाणी विकतो, पण त्याच्या स्वतःच्या घरी प्यायला पाणी राहत नाही. अशा वेळी लोक त्याच्या घरी पाणी प्यायला येतात. घरची समृद्धी वाढायला लागल्यानंतर घरामध्ये आई वडिलांमध्ये अनेक प्रकारचे ताणतणाव निर्माण होतात आणि त्या ताणतणावातून समोर समोर कादंबरी सरकत जाते. या ठिकाणी ग्रामीण पर्यावरणामध्ये, ग्रामीण जीवनामध्ये, गावखेड्यामध्ये पाण्याला खूप जास्त महत्व आहे. पण ज्यावेळी गावातून पाणी नाहीसं होतं तेव्हा शेतपिकासोबतच मानवी जीवनामध्ये भयावह प्रश्न निर्माण होत जातात. ते निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर लेखक भाष्य करतो. त्या अनेक प्रसंगामधून ते जीवन मांडण्याचा लेखक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. त्यामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकावर, ग्रामीण जीवनातल्या प्रत्येक घटकावर त्याचा कोणता फरक पडत जातो त्याला एका विशिष्ट शैलीबद्ध पद्धतीने लेखकाने प्रभावी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या सांगायला जर गेलं, जन्माला येणारा प्रत्येक जीव तहान घेऊनच जन्माला येतो. काळाच्या ओघात, परिस्थितीच्या रेट्यात त्याचा तहानेचं रूप बदलत जातं, तहानेचं स्वरूप बदलत जातं. गरजांचे प्रारूप जे आहे ते तहानेची गती घडवत असते आणि तीच गती या कादंबरीतून लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ज्या परिसरामध्ये राहिला, वाढला, जगला त्या परिसराचं सूक्ष्म चिंतन लेखकाने केलेलं आहे आणि ते चिंतन करत असताना ग्रामीण जीवनातील दाहक वास्तव आहे. ग्रामीण जीवनातले प्रश्न संपलेलेच नाही आणि ते प्रश्न वारंवार उफाळून येतात, पण व्यवस्था त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जेव्हा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही त्यावेळी ग्रामीण जीवनातल्या माणसाचं भावनिक जीवन, आर्थिक जीवन, मानसिक जीवन
पूर्णपणे अशांत होत जातं आणि ते अशांत होत जाणारं जीवन जे आहे, अतृप्त होत जाणारं जीवन जे आहे, ते लेखक मांडण्याचा प्रयत्न, झाड असो, पाणी असो किंवा कोणतेही घटक असो पर्यावरणातले, ते घटक माणसावर प्रभाव टाकतात आणि व्यवस्था आणि माणूस स्वयंभर अवस्थेमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कोण कोणावर अन्याय करेल हे सुद्धा दिसत नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकमेकांची शिकार माणसाच्या हातून कळत नकळतपणे घडत जाते. आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी, मी बोचतात माझी केली शिकार त्यांनी, अशी अवस्था या ठिकाणी होऊन बसते. म्हणजे एकूणच आपण जर तहान कादंबरीच्या पर्यावरणाचा विचार करायला गेल्यास आपल्याला असं दिसून येतं, तहान कादंबरीमध्ये ग्रामीण जीवनाचं अत्यंत सटीक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे आणि ग्राम वास्तव जी आजच्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर ज्या पद्धतीचं ग्रामीण जीवन आहे, ज्या पद्धतीच्या ग्रामीण समस्या आहे, त्या पद्धतीच्या ग्रामीण समस्या या कादंबरीत लेखकाने वास्तव रूपाने मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. नमस्कार. ठीक आहे सर. हो, थँक्यू. धन्यवाद गुजरकर. अत्यंत सुंदर विषय आपण मांडला. ग्रामवास्तव आणि पर्यावरण या दृष्टिकोनातून एक वेगळ्या पद्धतीने हा विषय अभ्यासकांसमोर आलेला आहे. यानंतर आपण प्रश्नोत्तरे घेणार होतो, परंतु बराच वेळ झालेला आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी शिल्लक आहे या मीटिंग साठीचा. त्यामुळे एक प्रश्न आपण घेऊ केवळ. देवमन कांबडी, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट, मी अनम्यूट केलाय तुम्हाला. नमस्कार सर. हा, थांबा. कुणाला विचारायचं? एक सेकंद थांबा. हा, विचारा. मी लेखकांना प्रश्न विचारतोय. राघोजी शेवटेंच्या व्यक्तिमत्वातील मुले आणि छबिल्याच्या स्नेहाचा गोतावळा हा वास्तव की अवास्तव आहे ते सांगावं. देशमुख सर. हॅलो, येतो आवाज? हो, येतोय आवाज. मुरल्या आणि छबिल्याचा गोतावळा वास्तव की अवास्तव हा प्रश्न विचारला गेला. हा अतिशय वास्तव पातळीवरचा आहे. म्हणजे गुराढोरांवर जीवापाड प्रेम करणारे लोक हे ग्रामीण भागामध्ये राहत असलेले आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस दुष्काळ पडला होता आणि आमच्या घरची नाईलाजानं बैल जगवण्यासाठी मग म्हैस, गाय आणि तिचं वासरू विकलं जाते, त्यावेळेस आमच्या घरच्या लोकांनी जवळपास 3 दिवस जेवण केलेलं नव्हतं आणि सारखा आक्रोश त्यांचा सुरू होता. गुरंढोरच नाही तर घरातली कुत्री, मांजरं यांच्यावरही नितांत प्रेम करणारे माणसं असतात. मी तर असं म्हणतो की शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सकारात्मक बनवण्यामध्ये या पशुधनाचा फार मोठा वाटा असतो. ज्यावेळेस हा शेतकरी शेतावर जातो, एकटाच असतो. मीही शेतावर जायचो, एकटाच वखर आणायचो, 2 बैल असायचे, एकटाच गुरं चारायचो, गुरं आणि मी असायचो. त्याच्यामुळे हे सगळे अनुभव मी जिवंतपणे भोगलेले आहे, भावनात्मक पातळीवर भोगलेले आहेत. म्हणून ते वास्तव अवास्तव प्रश्नच नाही, ते अतिशय वास्तव अशा प्रकारचे ते प्रसंग आहेत. कारण आपली कृषी संस्कृती टिकवण्यात या पशुधनाचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच कृषी संस्कृती आज टिकून आहे. धन्यवाद सर. जोग सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा या विषयाच्या अनुषंगाने. जोग सर. नमस्कार. नमस्कार. श्री सदानंद देशमुख यांच्या तहान कादंबरीवर आधारित या वेबिनारमध्ये मला अध्यक्ष केलं याबद्दल आभार. खर तर आमच्यासाठी वेबिनार हा शब्दच नवीन आणि अपरिचित आहे. आपण तो परिचित करून दिला त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. टाळेबंदीच्या या काळात अस्तित्व शून्य झालेल्या वाङ्मयीन कार्यक्रमाला आपण एक सशक्त पर्याय शोधून काढला याबद्दल डॉक्टर अजय कुलकर्णी, त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बाराते, त्यांचे सहकारी डॉक्टर इंदा पवार, डॉक्टर वडीखाई या सगळ्यांचं विशेष अभिनंदन. विद्यापीठात लावली आहे त्या विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा यांचं विशेष अभिनंदन. विद्यार्थ्यांची सिद्धता करण्यासाठी हा वेबिनार पलीकडे जर याचं रेकॉर्डिंग झालं, ध्वनिमुद्रण झालं तर पलीकडे जो विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकेल. हे जे शैक्षणिक दायित्व आपण निभावलं त्याबद्दल धन्यवाद.
सदानंद देशमुख हे विदर्भाच्या आघाडीचे साहित्यिक. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं चरित्र चित्रण या कादंबरीत अतिशय शैलीदार पद्धतीने चित्रित झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. बीज भाषणात डॉक्टर मदन कुलकर्णी यांनी एक उल्लेख केला होता की साहित्य जेव्हा स्थानिक प्रश्नांकडून वैश्विक प्रश्नांकडे झेप घेतं त्यावेळेला ते साहित्य मोठं ठरतं. मला असं वाटतं की हेही प्राध्यापक सदानंद देशमुख यांनी जाणलं आणि ही कादंबरी त्यांनी वैश्विक प्रश्नाला स्पर्श या कादंबरीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट आहे की स्थानिक प्रश्नांकडून वैश्विक प्रश्नांकडे जाताना लेखक त्या अनुभवांच्या परिघात वाहून चालत नाही. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जीवनानुभव स्वीकारावे लागतात, त्यात सहभागी व्हावं लागतं. या कादंबरीमध्ये अनुभव आहे. आत्ताच त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, वास्तवातील पात्र आहे, अनुभव पण आहे, अवलोकन पण आहे. आकांक्षा ते थोडे कमी पडले असतील आहे, पण अनुभव आणि अवलोकन इतकं जबरदस्त आहे की मराठीकरांनी लेखन पूर्व आत्मनिष्ठा, लेखन गर्भ आत्मनिष्ठा याच्यातून वाङ्मयीन तादाद निर्माण होतं. त्याप्रमाणे ही कादंबरी वाचताना वाचक, मग तो शहरातला काच आहे ना, ग्रामीण भागातला विद्यार्थी वाचक तर तद्रूप होतोच, पण शहरातला देखील विद्यार्थी त्या भागाशी, त्या कादंबरीतील आशयाशी एकदम समरस होतो. हे लेखकाचं मोठं यश मला स्वतः वाटतं. या कादंबरीवर बोलणारे डॉक्टर रेखा जगनाळे, डॉक्टर राखी राऊत जाधव, डॉक्टर अरविंद कट्टे, ही सगळी माणसं, हे सगळे विद्वान एक तास बोलू शकतील इतकी त्यांची क्षमता आहे, परंतु त्यांना 3-4-5 मिनिट सांगणं हा एक प्रकारे त्यांच्यावरती अन्याय होता. पण देखील त्यांनी तो अन्याय सहन करून तेवढ्या वेळामध्ये आपलं म्हणणं अतिशय उत्तम तऱ्हेने मांडलं. याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो. उल्लेख झाला सदानंद देशमुखांनी केला की तहान शब्द, तृष्णा शब्द त्यांनी ज्ञानेश्वरातून घेतला. ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण तृष्णा या शब्दाला अगदी भगवद्गीता आणि भगवान बुद्ध यांच्या वाङ्मयामध्ये देखील त्या शब्दाला एक विशेष संदर्भ आहे. आणि या कादंबरीमध्ये केवळ विहिरीतलं पाणी, पाण्याचा दुष्काळ या तहानेचा उल्लेख न करता एकंदर या माणसाच्या स्वभावात आलेली विकृती म्हणजे तृष्णा, त्याचं दिग्दर्शन या कादंबरीमध्ये केलं आहे. हे प्राध्यापक सदानंद देशमुख यांचं मोठं यश मला वाटतं. भगवान बुद्धांनी सांगितलं की तृष्णा हे सर्व दुःखाचं मूळ आहे. कार्ल मार्क्सने वेगळ्या पद्धतीने सांगितलं की तृष्णा ही भांडवलशाहीची विकृती आहे. त्यामुळे या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवताना सदानंद देशमुखांनी जो अंगुली निर्देश केला आहे तो मला महत्वाचा वाटतो. पण त्याही पलीकडे लेखकांनी आपलं साहित्य न्यायचं असेल तर अनुभवांचा विस्तार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कादंबरीमध्ये काळा बाजार आहे आणि काळ्या बाजाराविरुद्ध आंदोलन नाही. हे अवलोकनाच्या पातळीवर ठीक आहे, परंतु लेखकांचं एक दायित्व आहे की त्यांनी केवळ निरीक्षणाच्या आणि अवलोकनाच्या पातळीवर न राहता वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मग ते अनुभव त्यांना जे मिळतात ते अनुभव मला स्वतःला वाटतं अस्सल होतील आहे. आणि त्या अनुभवातून मोठ्या प्रकारची एक साहित्य निर्मिती, मोठं अक्षर वाङ्मय, ज्याला प्राध्यापक श्री के क्षीरसागर म्हटलं, अशा प्रकारचं अक्षर वाङ्मय हे त्यातून निर्माण होऊ शकेल आहे. लेखकाचा वाङ्मयीन प्रवास अजून पुष्कळ होणार आहे. साहित्य अकादमी त्यांना मिळालंच आहे, त्यांना भारतीय ज्ञानपीठ देखील मिळेल असं मला वाटतं. परंतु त्यासाठी देखील एक अट आहे. मुंशी प्रेमचंदांनी देखील ग्रामीण भागावरती गोदान नावाची कादंबरी लिहिली, पण केवळ पात्रांचं चरित्र न करता
त्यांनी त्याच्यामध्ये अनेक समस्या मांडल्या आणि म्हणून गोदान ही कादंबरी आजच्या जगाचे वास्तव आहे. त्याप्रमाणे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्राध्यापक सदानंद देशमुख यांच्या हातून निर्माण व्हावी. पुन्हा एकदा मी या ठिकाणी डॉक्टर कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो. एक महत्वाचं काम त्यांनी केलं आहे. स्टीफन बेरार महाविद्यालयाने एक महत्वाचं काम केलंय. अनेक गोष्टी म्हणजे स्टीफन बेरार महाविद्यालय हे अग्रक्रमाने दिसतं. मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारचा वाङ्मयीन देवनार हा कोणी यापूर्वी आयोजित केला असेल. या दृष्टीने हे पहिलं काम स्टीफन बेरार महाविद्यालयाने केलं आणि ते जर काही तांत्रिक गोष्टी सोडल्या तर जवळजवळ 100% या 99% तरी यशस्वी झालं. आणि म्हणून मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि माझं अध्यक्ष समारोप संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही कुलकर्णी सरांनी, देशमुख सरांनी आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद देतो तुम्हाला. आणि या वेबिनारचा शेवटचा टप्पा तो आभार प्रदर्शनाचा. मी वडिखाय मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावा थोडक्यात. सर्व मान्यवर आणि उपस्थितांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांशी आलेल्या ऋणानुबंधाचं शब्दांकन करण्याकरता मी आपल्या समोर आली आहे. आजच्या या वेबिनारचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर वी.स. जोग यांनी या वेबिनारचं अध्यक्षपद भूषवलं आणि तेवढाच तुल्यबळ अध्यक्षीय समारोप केला. मी त्यांचे महाविद्यालयातर्फे आणि मराठी विभागातर्फे आभार व्यक्त करते. या वेबिनारचे बीजभाषक ख्यातनाम समीक्षक डॉक्टर मदन कुलकर्णी यांनी तहान या कादंबरीचा विविध आयामातून परामर्श घेऊन तिचे विविध पैलू उलगडून दाखवले आणि आम्हाला विचार प्रवृत्त केलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर सदानंद देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेतून आणि त्यांच्या मनोगतातून त्यांच्या साहित्यातील वास्तवाला आम्हाला स्पर्श करता आला. त्यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. सीपीआय बेरार महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते यांचं महाविद्यालयाच्या प्रत्येकच कार्यक्रमाच्या आयोजन आणि नियोजनाकरता आम्हाला प्रोत्साहन आणि मौलिक स्वरूपाचं मार्गदर्शन लाभतं. मी त्यांचे या प्रसंगी आभार व्यक्त करते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर जितेंद्र महाजन यांचे आम्हाला सदैव भक्कम पाठबळ लाभतं. मी त्यांच्या प्रतीही आभार व्यक्त करते. डॉक्टर रेखा जगनाळे, डॉक्टर अरविंद कटरे, डॉक्टर राखी राऊत, डॉक्टर जगदीश गुजरकर या वक्त्यांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयातर्फे आणि मराठी विभागातर्फे मी त्यांचे आभार मानते. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अलका इंदा पवार यांनी वेबिनार आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. डॉक्टर अजय कुलकर्णी यांच्या अथक परिश्रमातून आजचं हे नियोजनबद्ध वेबिनार घडून आलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. आणि श्रोत्यांच्या संबंधाने बोलताना संत ज्ञानेश्वरांची मला एक ओळ आठवली. ते म्हणतात, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते निविड. या वेबिनार करता विविध महाविद्यालयातून प्राध्यापक उपस्थित झाले आहेत. श्रोत्यांच्या भूमिकेत ते या वेबिनारला जॉईन झाले आहेत, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पुढची सूत्र कुलकर्णी सरांकडे. धन्यवाद वडिखाय मॅडम. एकतर सर्वांचे पुन्हा मी एकदा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो, क्षमा मागतो. याचं कारण